बातम्या विस्ताराने पाहूयात आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची। आज पंतप्रधान मोदी मुंबई नवी मुंबईचा दौरा करणार आहेत। मुंबई दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या 3 अत्याधुनिक युद्धनौकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। मुंबई दौऱ्यामध्ये पंतप्रधान हे माहितीच्या आमदारांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। पंतप्रधान मोदी हे मुंबईमधील दौऱ्यामध्ये माहितीच्या आमदारांशी संवाद साधतील। पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये महापालिका निवडणुका लागणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर मोदींचा दौरा असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। शिवाय दुपारी नवी मुंबईमधील इस्कॉन मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। मुंबईतनं जुई जाधव आणि नवी मुंबईमधनं राहुल कांबळे आपल्याला अपडेट देण्यासाठी आहेत। सुरुवातीला जुई जाधव यांच्याकडे जाऊयात। जुई, मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये कसा पोलिसांचा बंदोबस्त आहे, कसा त्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे? ऋतुजा, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधी मुंबई दौऱ्यावर असणार आहे। मुंबई दौऱ्यावर असताना 3 ज्या युद्धनौका आहेत त्या युद्धनौकांचं जलावतरण त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। प्रामुख्याने सकाळी 9:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावर येतील, त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर जिथे त्यांचा कार्यक्रम आहे डॉकयार्ड इथे तिथे ते जाणार आहेत आणि INS सुरत, INS निलगिरी आणि INS वागशीर ह्या ज्या 3 युद्धनौका आहेत आणि त्यातली एक पाणबुडी आहे, INS वागशीर ही पाणबुडी आहे आणि इतर 2 युद्धनौका आहेत यांचं जलावतरण होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। हा कार्यक्रम झाल्यानंतर जे महायुतीचे आमदार आहेत त्या सर्व आमदारांशी चर्चा पंतप्रधान हे करणार आहेत, कारण का देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जे सरकार स्थापन झालं आहे ते सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि त्यानंतर आमदारांशी ते संवाद साधणार आहेत। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे स्वतः पंतप्रधान जाणून घेणार आहेत। अनौपचारिक गप्पा असणार आहेत। या संपूर्ण गप्पांच्या कार्यक्रमादरम्यान एकाही आमदाराला आपल्यासोबत त्याचे फोन कॅरी करणं, त्याचा फोन सोबत ठेवण्याची मनाई आहे। सर्व आमदार सकाळी 9 वाजता विधान भवन इथे जमतील आणि विधान भवनमध्ये एका बसमधून या सर्व आमदारांना कार्यक्रमस्थळी घेऊन ती बस त्यांना घेऊन जाईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर या सर्व आमदारांना त्याच बसमधून पुन्हा एकदा विधान भवनात आणलं जाणार आहे। या सर्व कार्यक्रमादरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त संपूर्ण मुंबईभर लावण्यात आला आहे। म्हणजे अगदी मुंबई विमानतळ जिथून पंतप्रधान येणार आहे तिथपर्यंत ते अगदी विधान भवन परिसरामध्ये देखील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे। त्यानंतर गप्पा झाल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आमदारांसोबत आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान हे नवी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। खरं तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत। येत्या 2 महिन्यांमध्ये निवडणुका कधीही लागू शकतात आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधानांचा हा मुंबई दौरा फार महत्त्वाचा मानला जातोय, कारण का विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळाले, त्यात भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष देखील ठरला आहे। त्यामुळे अधिक बळ मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळावं आणि कशा पद्धतीने तयारी सुरू आहे याचा देखील आढावा पंतप्रधान घेतील। त्यामुळे निश्चितच हा दौरा महत्त्वाचा आहे। प्रामुख्याने ज्या 2 युद्धनौका आणि एक पाणबुडी आहे त्या देखील मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी एक वेगळं स्थान आणि महत्त्व आहे, एक वेगळं गौरव महाराष्ट्रासाठी आहे। त्यामुळे अशा दिवशी पंतप्रधानांचं मुंबईमध्ये येणं हे देखील एक विशेष बाब आणि महत्त्वाचा दिवस मानला जातोय। ऋतुजा, निश्चित जुई, ज्या पद्धतीने आपण सांगताय त्यानुसार खरं तर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। तुम्ही सोबत राहा। यानंतर आपण नवी मुंबईमध्ये जाऊयात। राहुल कांबळे आपल्या सोबत आहेत। राहुल, इस्कॉन मंदिराचं उद्घाटन आज केलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कशी तयारी आपल्याला पाहायला मिळते? नक्कीच ऋतुजा, आज आहे मुंबई दौऱ्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि संध्याकाळी 3:30 ते 4 दरम्यान जे आहेत ते इस्कॉन टेम्पल या ठिकाणी येणार आहेत। आपण पूर्ण तयारी जर पाहिली तर या ठिकाणी प्रशस्त तयारी केलेलं पूर्ण मंदिर जे आहे फुलांनी सजवलेलं आहे आणि एकूण जर आपण पाहिलं तर या मंदिरासाठी मंदिराच्या आजूबाजूला आपण पांडवकड्याच्या समोर आणि जे गार्डन आहे त्या गार्डनच्या बाजूला कमीत कमी 10 एकरामध्ये हे मंदिर पूर्ण आहे। त्याच्यामध्ये जी 2.5 एकर आहे ते बिल्डअप एरिया आहे पूर्ण या मंदिराचा। त्याच्यामध्ये कमीत कमी 500 लोकांची राहण्याची, भक्तांची सुविधा आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि भोजनाचा कार्यक्रम त्यांच्यासाठी सगळा ठेवलेला। गेल्या 2 दिवसापासून देशातून किंवा देशाच्या बाहेरून त्या ठिकाणी भक्त येत आहे, त्यांची सगळी सुविधा त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आज बरोबर 3 ते 3:30च्या दरम्यान जे आहेत नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी मोठा होम सुद्धा होणार आहे। त्या ठिकाणी मंदिराची मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा 3 ते 3:30च्या दरम्यान होणार आहे। ऋतुजा,
निश्चित या दौऱ्याच्या संदर्भातील सगळे अपडेट्स वेळोवेळी घेत राहू जुई आणि राहुल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.